आवाज मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। नमस्कार, मी बेडक गावातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना, तरुण मित्रांना, वयस्कर मार्गदर्शक सर्वांना मी नम्र आवाहन करतो की या महाराष्ट्रात चाललं असलेलं एक झुंडशाहीचं, गुंड प्रवृत्त, भ्रष्ट, लोकशाही विरोधी आणि संविधान विरोधी हे सरकार आपल्याला घालवण्यासाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी म्हणजे बुधवारी 20 नोव्हेंबरला सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो। मिरज विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री तानाजीदादा सातपुते यांना निवडून देण्याचं मी आवाहन सर्व सुज्ञ नागरिकांना, माता भगिनींना करत आहे। कारण हे जे विद्यमान आमदार आहेत सुरेश भाऊ खाडे, डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, परवाच मला एक सभेमध्ये काल की डॉक्टरकी कशी यांना मिळाली ती, असे अशिक्षित विधानसभेमध्ये कोणत्याही प्रश्नावर न कधीही 15 वर्ष असेल किंवा जतमधला 5 वर्ष कार्यकाल असेल कधी न बोललेले असे एक निष्क्रिय कामगार मंत्री स्वतःला एक विकास पुरुष म्हणून घेतात। स्वतः 2000 कोटीचा फंड गेल्या 15 वर्षात मिरज विधानसभा मतदारसंघात आणला असं म्हणतात। त्यांच्या आकडेवारीने खरं पण असेल, पण त्या फंडामागे त्यांचं कारण म्हणजे त्यांचा वैयक्तिक असलेला एक कन्स्ट्रक्शन बिझनेस, त्यांचे बगलबच्चे असतील किंवा ठेकेदार बसण्याचा बिझनेस 30-40% त्यांची टक्केवारी आहे। म्हणजे कसं आहे, त्यांचं पैशातून सत्ता मिळवली, दंगलीतून सत्ता मिळवली आणि नंतर एकदा सत्ता मिळाली त्यांनी सत्तेतून पैसा मिळवला, परत पैशातून सत्ता, हे समीकरण त्यांनी चालू ठेवले। आणि समोरचा उमेदवार असेल कुठल्याही पैसा असेल त्याला कमी लेखणे, तुल्यबळ न लेखणे, पालापाचोळाशी संबोधन देणे असं त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे। पण यावेळी बेडक असेल किंवा मिरज विधानसभा असेल, सुज्ञ जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। याचं कारण म्हणजे कोणत्याही कामामध्ये त्यांची परत कामाकडे बघण्याची, कामाची गुणवत्ता काय आहे, कामाचं स्वरूप कसं आहे किंवा त्याची काम कशा स्वरूपात झाले, जे ठरले ते ह्याच्याप्रमाणे झाले की नाही हे बघण्याची आमदारांची कोणत्याही प्रकारचं मानस नाही, त्यांच्या कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही। इथं यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही। शेतकऱ्यांचं विविध ह्याच्यात असेल, द्राक्षबाग असेल, सर्व क्षेत्रामध्ये अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झाले, पण यांना कोणतीही मदत दिली नाही। शेतकरी कर्जमाफी नाही, शेतकरी हवालदिल झाला आहे। बरं, कोणतेही मराठा आरक्षण असेल, लिंगायत जैन समाज असेल, आमच्या धनगर समाज असेल किंवा मुस्लिम समाज आरक्षण, कोणत्याही प्रश्नावर कोणत्याही कुठल्याही समर्थन त्यांनी कधी केलं नाही, आरक्षणाबाबतीत कधी विषय घेतला नाही। आणि परवाच तुम्ही बघितलं अंतरवाली सराटीमध्ये आमचे मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष होता, माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान जो अधिकार दिला आपल्याला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा, आपलं न्याय हक्क मागण्याचा, त्या पद्धतीने ते आंदोलन करत होते। पण त्यांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, नुसतं चिरडलं तर आमच्या मायमाऊलीवर लाठीचार्ज केला, माननीय आमच्या मराठा युवकांच्यावर लाठीचार्ज केला, ते रक्त सांडले। हे रक्त बघून आमची मराठा समाजाची जनता कधीही विसरणार नाही। आणि ज्या प्रमाणात आपल्या महिलांचे अत्याचार होत आहेत, गृहमंत्री पूर्णपणे त्यावर दुर्लक्ष करत आहेत। बदलापूरची दुर्घटना असेल, कोल्हापूरमध्ये दुर्घटना असेल किंवा भारताचा देशाचा विचार करायला तर मणिपूरमध्ये झालेली एका दलित महिलेला विवस्त्र करून तिची गावावर धिंड काढण्याची विषय असेल, तो माननीय पंतप्रधान एकदा देखील तिकडे मणिपूरला भेट दिली नाहीत। उलट आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांनी 3600 किलोमीटर भारत जोडो पायी पदयात्रा काढली, सर्वसामान्य जनतेचं प्रश्न, त्यांचं मूलभूत गरजा जाणून घेतल्या, त्यांनी मणिपूरला 5 ते 6 वेळा भेट दिली, त्यांचं समस्या जाणून घेतली। पण या पंतप्रधानांना वाटलं नाही की आपण असं करावं। आणि हे पंतप्रधान असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील, यांनी फक्त गुजरात धार्जिने महाराष्ट्र सरकार केले। ज्यावेळी महाराष्ट्राला मुंबईपासून तोडण्याचं काम ही गुजराती लोक करत होते 1960च्या दशकामध्ये, त्यावेळेला 105 हुतात्म्यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये राहण्यासाठी आंदोलन केले, आपल्या प्राण्यांची आहुती दिली आहे। त्यांची जर लाज हे देवेंद्र फडणवीस यांना वाटायला होती, ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मुंबई राहावी याचं त्यांनी जे मोठं प्रमाणात आंदोलन केलं। आता तेव्हापासून गुजराती लोकांना खुन्नस आहे महाराष्ट्राच्या बाबतीत। आणि त्याचंच हे म्हणून आता केंद्रात जी BJP सरकार, मोदी सरकार आल्यापासून त्यांनी महाराष्ट्रात एक उद्योगधंदे असतील, RBI बँकेचं ऑफिस असेल, निरनिराळ्या योजना असतील, सगळं पूर्णपणे गुजरातमध्ये नेण्याचं काम करतायत। का सुरेश भाऊ कामगार मंत्र्यांनी वाटलं नाही की एखादा मोठा प्रकल्प जे गुजरातला पळवून नेला BJPच्या मोदी शहानी किंवा या फडणवीसांनी, त्यांना का असं वाटलं नाही की आपल्या सांगली जिल्ह्यात एखादा प्रकल्प आणावा, एखादी MIDC आणावं, मिरज विधानसभा क्षेत्रात एखादा उद्योग आणावा, जेणेकरून इथल्या युवकांच्या कामाला हात मिळेल। आज तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना म्हणता, आम्हाला लाडकी बहीण योजनेला 1500 रुपये नको आहेत, आम्हाला आमची बहीण सुरक्षित पाहिजे। बहिणी म्हणजे मुलींच्यावर, लहान मुलींच्यावर जे अत्याचार थांबले पाहिजेत। आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गेल्या 5 वर्षामध्ये
या विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडेंनी एकदा देखील विधानसभेत बोललेलं आम्ही बघितले. तुमची मीडियाद्वारेच तुम्ही प्रश्न केला की विधानसभेमध्ये आवाजाने सुरेश खाडे नापास झालेत, मग या नापास आमदाराला परत तुम्ही निवडून देणार का, असं मी बेडगेल सुज्ञ जनतेला प्रश्न विचारतोय. त्यासाठी ह्यांना आता 15 वर्ष दिले, बाद झालं. ह्यांना आता जे विधानसभेमध्ये जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2.5 ते 3 कोटी मराठा समाज लोकांचा आमच्या न्याय हक्कासाठी जो मोर्चा काढला होता, तिथं आम्हाला त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून शपथ घेऊन सांगितली मराठा समाजाला मी आरक्षण देत आहे. आम्ही एक विजय उत्सव साजरा केला. एकनाथ शिंदे साहेबांचं मनोमन आभार मानलं आणि त्यांनी आम्हाला घुमजाव करून आमचं आरक्षण ते टाळलं. ह्यामध्ये पूर्णपणे हात देवेंद्र फडणवीस आहे. जर तुम्ही परत एकदा सुरेश भाऊ खाडेंना मतदान देऊन निवडून दिलं तर या देवेंद्र फडणवीस मोठं केल्यावर होणार आहे. त्यामुळे जे मराठा समाज विरोध आहे, जे लिंगायत धनगर सर्व समाजाचा विरोध म्हणून काम करतात, ह्या देवेंद्र फडणवीस पाडण्यासाठी, ह्यांचं सरकार पाडण्यासाठी या सुरेश भाऊंना देखील पाडणं गरजेचं आहे. मराठा आरक्षणाचा जे विषयावर ज्यावेळेला एकनाथ शिंदे विधानसभेत आपली बाजू मांडत होते त्यावेळेला सुरेश भाऊ खाडे झोपी गेले होते. ह्या झोपी गेल्या आमदारला घरी झोपवण्याची आता काळाची गरज आहे. म्हणूनच मी सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना, आपल्या बेडगमध्ये रस्ते असतील, तुम्ही बेडगचा मुंगसूर रस्ता जाऊन बघा काय अवस्था आहे. 10 कोटी रुपये 8 किलोमीटरसाठी फंड शासनाच्या माध्यमातून आला आहे. म्हणजे एका किलोमीटर 1.25 कोटी रुपये फंड आला आहे. 1.25 कोटी रुपये रस्ता कसा व्हायला पाहिजे होता, तुम्ही आता स्वतः जाऊन बघू शकताय. रस्त्याची आवश्यकता काय, असं सर्वच विकास कामामध्ये अवस्था आहे. शाळेच्या कामामध्ये 1 नंबर शाळा जातील, शाळेला जवळपास 2 कोटी रुपये खर्च केला, पण शाळेला गळती थांबना. मग असली जर निकृष्ट दर्जाची कामं जर थांबवायची असतील आणि आपल्या जनतेचा प्रश्न मांडण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न मांडण्यासाठी, शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी आणि सर्व समाजाच्या आरक्षणासाठी बोलण्यासाठी, आपल्या न्याय हक्काचा आमदार निवडून देण्यासाठी मी सर्वांना कळकळीची विनंती की एक शेतकरी पुत्र, एक सुशिक्षित आणि एक आपल्या भागातील एक चांगला एक व्यापारी असेल, एक शेतकरी असेल, या भूमिपुत्र म्हणजे तानाजीदास सातपुते यांचं निवडणूक चिन्ह आहे 2 नंबर, म्हणजे विजयी व्यक्ती चिन्ह 2 नंबर, त्यांचा विजय निश्चितच आहे. त्यांचं नाव आहे तानाजी आनंददास सातपुते, चिन्ह आहे मशाल. या मशाल या चिन्हासमोर येत्या 20 तारखेला बटन दाबून तानाजीदांना निवडून द्यायचं आहे. मिरज तालुक्यात सुज्ञ जनता देणारच आहे, पण यामध्ये मोठा वाटा आपल्या बेडग असेल असं मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि तानाजीदांना आमदार करण्यामध्ये बेडगचं योगदान निश्चितच मोठं राहील असं मी तुम्हाला सांगतो. थांबतो. धन्यवाद.